मित्रांनो, सगळ्यात आधी हा फोटो बघा. हा फोटो आहे 2015 मधील आम्ही जी लोकसत्ता लोकांकिका आंतर महाविद्यालयीन स्पर्धा केली होती त्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित होते प्रवीण तरडे सर. आणि त्याच काळामध्ये सरांचा देऊळबंद हा चित्रपट प्रदर्शित झाला. सरांचं काम, त्यांची मांडणी आणि विषय हाताळण्याची जी पद्धत आहे ना, ही त्यावेळेसच मला खूप आवडायची. त्यामुळं मनात एक इच्छा होती की एकदा तरी प्रवीण सरांना भेटायचंय. स्पर्धा संपली आणि आम्हाला पारितोषिक सुद्धा मिळालं आणि फोटो काढण्याची संधी मिळाली सरांसोबत. तर आजही तो क्षण मला तसाच आठवतो. त्यावेळेस सर आम्हाला बोलले होते की पोरांनो, कुठून आलात तुम्ही? मी म्हटलं सर, चिखली, जिल्हा बुलढाणा. त्यावर सर म्हणाले, अरे बापरे, एवढे दूरून आलात तुम्ही? मी पण पुण्यावरूनच आलोय. आपण दोघंही आज दूरून आलोय, एवढा प्रवास करून आलोय आणि तुम्ही पारितोषिक जिंकलात. तर ते सगळं आठवतंय मित्रांनो. आणि त्या काही मिनिटाच्या संवादामध्ये आम्ही देऊळबंद चित्रपटाबद्दल पण भरपूर चर्चा केली. कदाचित सरांसाठी तो साधा संवाद असेल, पण माझ्यासाठी तो आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा क्षण होता. खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यातला हा पहिला सेलिब्रिटी होता ज्याच्यासोबत मी फोटो काढला आणि कलेच्या प्रवासाला मिळालेली ही पहिली मोठी प्रेरणा होती. त्या दिवसानंतर असं वाटायचं कधीतरी पुण्यात जाईन, सरांना पुन्हा भेटेन आणि त्या पहिल्या भेटीची आठवण त्यांच्यासोबत शेअर कर. एक वेळेस योग आलाही होता मित्रांकडून, पण फक्त ती एक धावती भेट होती. मात्र एक गोष्ट कायम राहिली, सरांच्या प्रत्येक चित्रपट जो काही होता ना, तो थिएटरमध्ये जाऊन मी पाहिला आणि आता नुकताच आलेला देऊळबंद 2 सुद्धा पाहून आलोय. मित्रांनो, खरं सांगतो, हा चित्रपट पाहिल्यानंतर ना माझ्याकडे शब्दच उरले नाही. कारण हा फक्त चित्रपट नाहीये, हा आपल्या समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विचार करायला लावणारा अनुभव. जसं मुळशी पॅटर्न पाहिल्यानंतर अनेक लोक शेती आणि जमिनीच्या प्रश्नांकडे नव्या नजरेने पाहू लागले ना, तसंच देऊळबंद 2 शेतकऱ्यांच्या आयुष्यातील वेदना, संघर्ष आणि आत्महत्येसारख्या गंभीर विषयावर मनाला भिडणारा प्रश्न उभा करतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर ना प्रत्येक माणूस किमान एकदा तरी विचार करेल की आपल्या अन्नदात्याच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, स्वामींचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे पहिल्यापासून. आणि म्हणूनच जेव्हा स्वामींच्या विचारांची जोडलेली माणसं कला असेल, चित्रपट किंवा इतर कोणत्याही माध्यमातून एकत्र येतात ना, तेव्हा मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. आज मागं वळून पाहताना असं वाटतं त्या एका फोटोने, त्या काही मिनिटाच्या भेटीने आणि कलेवर प्रेम करणाऱ्या एका माणसाच्या प्रेरणेने माझ्या प्रवासाला दिशा मिळाली. मनापासून एकच इच्छा आहे की कधीतरी पुन्हा एकदा प्रवीण तरडे सरांना भेटावं, त्या जुन्या आठवणी सांगाव्यात आणि त्यांच्या कामाबद्दल मनापासून कौतुक करावं. कारण काही व्यक्ती आपल्या आयुष्यात थेट नसतात, पण त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या कामांचा प्रभाव मात्र कायम आपल्यासोबत चालत राहतो.